ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव 65 भाग 28. ज्ञानदेव चांगदेव ऐक्य भाग 8. ओवी आहेत 53 आणि 54. चांगदेवांच्या निमित्तानं आपण स्वतःच स्वतःशी संवाद केला ते ज्ञानदेव सांगत आहेत. ज्ञानदेव सांगतात, आता मी तू या उपाधी ग्रासूनी भेटी नुसधी ते भोगिली अनुवादी घोळ घोळू. मी आणि तू या उपाधीस बाजूला करून आत्म्याच्या एकत्वाने मी जशी भेट घेतली, उपभोगली आणि तिचा उहापोह केला, इतका वेळ ज्या स्थितीचा अनुवाद केला, त्याचप्रमाणे तूही स्वतःसिद्ध भेटीचा अनुभव घ्यावास. रूपाती या चैनी मिसे रुचिते जेविजे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. ज्याप्रमाणे रुचकरपणाच्या निमित्ताने रुचीने जेवावे किंवा आरशाच्या निमित्ताने पाहणाराच दिसावा. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, पुन्हा पुन्हा ऐसा करोनी संवाद भोगीला आनंद भेटीचा त्या. घ्यावा रुचीनेच रुचीचा आस्वाद भोगत्याचा संबंध स्वीकारोनी. नातारी दर्पणी आपुले आपण पहावे वदन जैशा रीती. ज्ञानदेवांचा मी व्यापक झालेला आहे, परमात्म तत्वाशी एकरूप झालेला आहे. मी तू या उपाधींचा द्वैताचाच निराश झालेला आहे. द्रष्टादृश्य भोगता भोग्य या सापेक्ष कल्पनांना थाराच उरलेला नाही. अशा परिस्थितीत ज्ञानदेवांना आपण व चांगदेव भिन्न असल्याची प्रतीतीच येत नाही. अशा अवस्थेतील त्यांची ही चांगदेवांशी झालेली सिद्ध भेट आहे किंवा नुसधी भेट आहे. त्यामुळे हे पत्ररूपाने बोलणे हे जणू काही ते स्वतःशीच केलेले बोलणे आहे. म्हणून ते म्हणतात की मी जी ही सिद्ध भेट अनुभवली तिचाच घोळून घोळून केलेला हा अनुवाद आहे. ज्ञानदेव सांगतात की मी तुझ्यात मिसळून गेलो असल्यामुळं तुझ्या निमित्ताने हे केलेले स्वानंदासाठी लिखाण आहे. तुझ्या निमित्ताने स्वानंदच चाखत आहे. त्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात. रुचकरपणाच्या निमित्ताने रुचीने जेवावं तसं हे आहे. एरवी पदार्थाची चव मनुष्य चाखतो ती वेगळेपणे. स्वाद आवडला तर तो पदार्थ खातो, नाही आवडला तर त्या पदार्थाला दूर सारतो, कारण त्यांच्यात द्वैत असतं. ताप आला की जिभेची चव जाते, तोंडाला कडवटपणा येतो, मग कोणताच पदार्थ रुचकर लागत नाही. रसनेच्या ठिकाणी गोडी असेल तरच पदार्थाची गोडी कळते, नाहीतर चवदार पदार्थही बेचव लागतात. याचा अर्थच असा की चवच चवीचा आस्वाद घेत असते. जिभेमध्ये असणाऱ्या रुची करूनच सेवन करणारा रुचीचा उपभोग घेतो. पदार्थ आवडो वा न आवडो, रुचीला चव घ्यावीच लागते. आवडत्या पदार्थाची चव घेणारी रुचीच असते व नावडत्या पदार्थाचीही चव घेणारी रुचीच असते. ती जणू आपलाच आपण स्वाद घेत असते. निमित्त फक्त पदार्थाचं असतं. ज्ञानदेवाने दुसरा दृष्टांत आरशाचा दिला आहे. बिंबापुढे आरसा धरला की प्रतिबिंब दिसतं व आपले मुख आपणच पाहतो. आरशाच्या निमित्ताने पाहणाराच दिसत असतो. आरसा आपल्याला वेगळं काहीच दाखवत नाही. कशाच्या तरी निमित्ताने ही आनंद भोगण्याची पद्धत आहे. ज्ञानदेव सांगतात की त्याचप्रमाणे मी सुद्धा तुझ्या निमित्ताने स्वानंद उपभोगला. हीच गोष्ट ते पुढे अधिक स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.